मराठा समाज आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अर्वाच्य भाषेचा वापर करून दोन समाजात द्वेष पसरवून असंतोष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज परभणीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। इतर समाजातील काही व्यक्तींनी तसेच माजी लोकप्रतिनिधींनी एकत्र जमून जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाषणे केली आहेत। दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करत जातीवाचक शब्द वापरलेत। संबंधितांवर योग्य ती कारवाई करत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज करण्यात आलेली आहे। आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल जी आक्षेपार्ह जे व्हिडिओ प्रसारित झाला होता आणि जे खालच्या पातळीवर जाऊन ते कोणत्याही समाज असो त्या समाजानं ते वक्तव्य केलं होतं, त्याचा निषेध म्हणून आणि त्याच्यावर तक्रार दाखल करण्यासाठी परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही SP साहेबांना, ॲडिशनल SP साहेबांना, काळे साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं व गंभीर दखल आपण या ठिकाणी घ्यावी व तक्रार नोंदवावी आणि अशा प्रकारच्या घटना दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये अशा प्रकारचा आळा घालण्यासाठी आपण नक्कीच पावलं उचलावी अशी विनंती केली। 6/2024 रोजी परभणी जिल्ह्यातील आम्ही सकल समाज बांधवाच्या वतीने एक परभणी SP ऑफिसला निवेदन देणार होतो। त्या दरम्यान एकच पर्व सर्व या पेजवरून माननीय संघर्ष योद्धा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काही अपशब्द वापरून एकच पर्व सर्व या पेजवर तक्रार गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रकारचं निवेदन आम्ही SP साहेब ॲडिशनल SP साहेब काळे साहेबांना देण्यात आले।